क्रिकेटच्या पटलावरती प्रामुख्यानं आपण पाहतोय आपल्या नावाभोवती संघाच्या आणि खेळाडूंच्या नावाभोवती प्रेक्षकांचं मोठं बल निर्माण करणारे खेळाडू आहेत. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे बॅकची आउटसाइड एज घे चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. ओहो हो, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल 40 धावा. संघातील प्रमुख खेळाडू मैदानावरती असणं, खेळपट्टीवरती असणं किती गरजेचं आहे हे या सामन्यामधून हुकूम संघाला निश्चितच समजलेला आहे. फिल्डिंग फार महत्वाची. हाफ चान्स बरेचदा खेळपट्टीवरती मैदानावरती बनतात, त्याला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. ओहो हो, सोडून दिला हा बॉल भरपूर बाहेर. नो बॉल. मुख्य पंच अजय आवळे सर कळवत आहेत. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाचे प्रामुख्याने संस्थापक अध्यक्ष आणि निश्चितच पुणे जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळून देणारे अजय आवळे सर तुम्ही पाहताय. आगामी काळामध्ये निश्चितच आपल्याला पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतर्गत मोठी क्रिकेटची स्पर्धा देखील भेटीला येणार आहे. दरम्यान 41 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात 5 बॉलमध्ये 7 ची आवश्यकता. 5 चेंडू 7 ची गरज. अमोल यांच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर नकारात्मक चेंडू नो बॉल आला, खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिच झाला. फ्री टॉन. फ्रीचा इशारा खरं तर अजय आवळे सरांनी केला. त्यानंतर काही क्षणासाठी अमोल यांची नजर अजय सरांवरती पडली. त्यानंतर पुन्हा ते रनअप मध्ये पुढे चालू राहिले. त्यानंतर मात्र इथे आपण पाहतोय नक्कीच पुन्हा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. 5 बॉल 7 ची आवश्यकता. 41. 41 धावा. शॉर्ट बॉल होता, बॉल हवेत. हो, इथे फ्रीचा चेंडू होता. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. खराब थ्रो. तर मैदानावरती तिथे स्ट्राईक रोटेट करायचे, त्यासाठी निश्चितच कमलेश आपले विकेट सॅक्रिफाईस करतोय. मंगेश बलकवडेकडे स्ट्राईक ठेवली जाते. 1 धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज इथे धावबाद होताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. तर न्यू बॅटर मैदानावरती नव्हताना पाहायला मिळणार आहेत. DJ Rahul in the mix. 42 रन. 42 धावा धावफलकावरती आहे 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. मैदानामध्ये आपण पाहतोय 4 बॉल 6 ची गरज. एक मोठा बिग हिट. पुढे सरसावत आडव्या बॅट न उडवलाय. बॉल हवेत. कॅच असा कॉल. हो, कॅच ड्रॉप झालाय. कॅच सोडले की मॅच सोडले येणारे चेंडू सांगून जातील. दुसऱ्या धावेसाठी बॅट्समन आउट तर होत आहेत, परंतु मैदानामध्ये मित्रांनो तिथे मंगेश बलकवडे जर बाद झाला असता तर या सामन्यामध्ये चित्र काहीच वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. मंगेशही थोडासा अचंबित झाला. भरपूर ताकदीनं फटका खेळला, परंतु डिस्टन्स जास्तीचं कव्हर झालं नाही. प्रथम दर्शनी असं वाटलं की हा बॉल सर आउट ऑफ द पार्क जाईल, परंतु निश्चितच आपण पाहतोय मोठं क्रीडांगण आहे. 1 धाव मिळाली. शेवटचे 3 चेंडू 5 ची आवश्यकता आहे. कमी धावसंख्या 5 ओव्हरमध्ये मित्रांनो 50 पेक्षाही टार्गेट कमी होतं. खेळपट्टीवरती नक्कीच सुरुवातीला वाटलं की या धावा सहज चेज होतील. राजस्थान स्टार संघ फॉर्म मध्ये जरूर आहे, परंतु स्वयंभूस्थित रामेश्वर क्रिकेटला भूकंप संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. सागर अंगरे यांची दुसरी ओव्हर खरं तर अतिशय सुरेख जी हाताळली गेली मैदानावरती. त्यानंतर नक्कीच विक्रम मराठे यांची देखील गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. अक्षयचं षटक देखील निर्णायक राहिलं. त्यामुळे निश्चितच मैदानावरती आता मॅच ऑन आहे. 3 चेंडू 5 ची गरज. कासर साई करंडकातील दुसरा सामना शेवटच्या ओव्हर मध्ये. लास्ट ओव्हर थ्रिलर आता आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 5 ची गरज. अमोल भरतवंशी ऑन द मार्क. ओहो हो, पुन्हा शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न प्रकट करायचा होता. चेंडू आलाय डॉट. मॅच आले 2 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाजी मैदानावरती ते सुरेख होते मंगेश बलकवडे. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय गौरव आहेत. 43 रन. 43 धावा धावफलकावरती 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण. यावेळेसचा चेंडू हवेत उडवलाय. बॉल. ओ हो हो, पुन्हा एकदा प्रयत्नांचा हात अपुरा पडला. कॅच इथे मैदानावरती मिस झालाय. रनआउटचा चान्स आणि तिथे फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सेफ आहे. 2 धावा
या चेंडूवरती मिळत आहेत. मॅच आली 1 बॉल 3 वरती. जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना एक गुण दिला जाईल, याची देखील नोंद घ्या. पहिली मॅच आहे दोन्ही टीमची कासरसाई करंडकामधील आणि पहिला सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत मंगेश बलकवडेला आपण पाहतो मैदानावरती तो उभा आहे. असं फार कमी वेळा होतं की मंगेश मैदानावरती उभा आहे आणि सामन्याचं समीकरण अगदी क्लोज आलं. चेसिंग करत असताना तो चेस मास्टर ठरलेला आहे, परंतु नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहिलं तर पायाला दुखापत आहे, त्यामुळे फार जास्तीचं फुटवर्क त्याला करता येत नाहीये. जागेवरतूनच फटके खेळले जात आहेत. 1 चेंडू 3 ची गरज. कासरसाई करंडक रायझिंग स्टार फिरंगुट विरुद्ध स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम, अशी लढत आपण मैदानावरती पाहतोय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी आपण वाजव्यात. मॅच आली आहे 1 बॉल 3 वरती. कासरसाई करंडक पहिल्या दिवसात सुपरहिट. आणि हा चेंडू इथे पाहूया मैदानामध्ये नक्कीच विकेट येणार आहे. तर आता तिसऱ्या पंचांची मदत, DRS मागणी जी नक्कीच या ठिकाणी केली जाईल. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीम कडे एक रिव्ह्यू आहे आणि त्या रिव्ह्यूचा वापर इथे नक्की जवळपास आपण पाहिलं तर या सामन्याचं निश्चितच इथे रिझल्ट समोर आलेला आहे, परंतु छोटासा पॉइंट ऑफ एरर किंवा छोटासा काही जर चान्स असला तर या सामन्यामध्ये आपल्याला वेगळे चित्र पाहायला मिळू शकते. त्यासाठी मंगेशकडे जो DRS आहे त्याचा वापर ते करतायत. थर्ड अंपायर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 1 बॉल 3 ची मॅच असताना बॅटर रनआउट तर झालेले आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय थर्ड अंपायर कळवतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि या सामन्यामध्ये एक रोमहर्ष